येऊर इथल्या पार्ट्यांचा मुद्दा विधानसभेमध्ये गाजला। भारतानं विश्वचषक जिंकला त्या दिवशी येऊरमध्ये काय घडलं याचा पाढा जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेमध्ये वाचला। त्यानंतर तातडीनं बुलडोजर येऊरमध्ये दाखल झाले। पण इतके दिवस येऊरमध्ये रंगणाऱ्या पार्ट्या प्रशासनाला दिसल्या नाहीत का हा प्रश्न मात्र उपस्थित होतोय। सगळ्या मोठ्या धेंडांची हॉटेल आहेत, खालचे सगळे राजकीय पुढारी यांची वरती हॉटेल आहेत। आमचे सहकारी जितेंद्र आव्हाड यांचा सुद्धा आलिशान बंगला त्याच येऊरमध्ये आहे। एकीकडे देशभरात वर्ल्ड कप विजयाची दिवाळी सुरू असताना ठाण्यातल्या येऊरमध्ये रेव पार्टी सुरू होती। हा दावा आहे ठाण्याचे आमदार जितेंद्र आव्हाडांचा। विश्वचषक विजयाच्या नावाखाली अवघी तरुणाई ड्रग्जमध्ये झिंगल्याचा आरोप आव्हाडांनी भर सभागृहात केला। आव्हाडांनी तक्रार केली आणि तातडीने पालिकेचे बुलडोजर हॉटेलवर तुटून पडले। पण मुद्दा असा आहे की आव्हाडांनी आरोप करेपर्यंत ही अनधिकृत हॉटेल्स आणि बार्स प्रशासनाला दिसले नाहीत का? इथे जवळजवळ वरती 100 बार आहेत। एक्साईजवाल्यांना पोलीसवाल्यांना माहित नाही काय? सगळ्या मोठ्या धेंडांची हॉटेल आहेत, खालचे सगळे राजकीय पुढारी यांची वरती हॉटेल आहेत। आमचे सहकारी जितेंद्र आव्हाड यांचा सुद्धा आलिशान बंगला त्याच येऊरमध्ये आहे। ही वस्तुस्थिती आहे। परंतु काही खाजगी जमिनीवर काही लोक येतात आणि त्या ठिकाणी पब्स, हॉटेल, बार वगैरे हे उभारले गेलेले आहेत। प्रत्येक वेळेस अधिवेशनामध्ये किंवा इतर काही आयुधाच्या माध्यमातून जेव्हा आवाज उठवला जातो लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरूपात त्या ठिकाणी बंदी आणली जाते। येऊरमध्ये झालेली ही पहिली कारवाई नाहीये। 6 महिन्यांपूर्वीच येऊरमधल्या एका बारमध्ये रेव पार्टीवर छापा पडला होता। त्यात जवळपास 100 तरुणांना ताब्यात घेतलं होतं। त्यानंतर काही दिवस सगळं शांत झालं, पण पाऊस सुरू होताच ड्रग्ज पेडलर सक्रिय झाले। त्यात भारतानं वर्ल्ड कप जिंकला आणि कार्ट्यांना पार्ट्यांचा बहाणाच मिळाला। आव्हाडांचा आरोप खरा असेल आणि 6 महिन्यांपूर्वीच्या कारवाईनंतरही रेव पार्ट्या सुरू असतील तर त्या भरवणाऱ्यांपेक्षा त्यावर नियंत्रण न ठेवणाऱ्या यंत्रणेला आधी जाब विचारायला हवा। ठाण्याच्या वेशीवर रेव पार्ट्या होत असताना यंत्रणा कोणत्या नशेत होती का? ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।